राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। नांदेडमध्ये मराठा आमदार आणि खासदारांविरोधात मराठा बांधव आक्रमक। मराठा आंदोलनात मराठा आमदार आणि खासदार सहभागी नसल्याने आपण यांना पाहिलत का, अशा आशयाचे बॅनर लावून मराठा बांधवांनी केला आमदार खासदारांचा निषेध। पुढील 1 किंवा 2 दिवसात जरांगे पाटील यांना न भेटल्यास शासकीय किंवा खासगी कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। मुंबई येथे सुरू असलेले आंदोलन, या आंदोलनासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मराठा खासदारांनी व आमदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही। हे आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाही। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाहीत। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदारांच्या विरोधात आक्रमक झाले। मराठा बांधवांनी नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलत का, अशा आशयाचे बॅनर लावून या मराठा आमदार आणि खासदारांचा निषेध करत रोष व्यक्त केलाय। त्याचबरोबर पुढील 1 किंवा 2 दिवसात जरांगे पाटील यांना न भेटल्यास शासकीय किंवा खासगी कार्यक्रम होऊन देणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। नांदेड प्रतिनिधी मनोज मनसुरे। खरं तर ही लोकप्रतिनिधीची भावना झालेली आहे। समाजाचं एक मागणं आहे की आपण यांना पाहिलं का। हे खरं तर मराठ्यांचे आमदार असून या मराठा आंदोलनापासून कुठेतरी अलिप्त आहेत, त्यांचा कुठेही पाठिंबा नाही। हेच आमदार खासदार लाईन लावून होते कधी विधानसभेच्या अगोदर, पण जेव्हा समाजाच्या नावावर मतदान घेऊन झालं, निवडून आले, त्यानंतर मात्र यांनी सपशेल पाठ फिरवलेली आहे। त्याच्यामुळं नांदेड सकल मराठा समाजाची भावना आहे, खरं तर तुमची उघड भूमिका स्पष्ट करा। येणाऱ्या काळात तुमचा मनोजदादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे का, मराठा आरक्षणाला तुमचा ओबीसीतून पाठिंबा आहे का, हे स्पष्टपणे तुमची भूमिका मांडा। येणाऱ्या काळात जर तुम्ही असेच अलिप्त किंवा चुप्पी जर पाळली याच्यावर, तर येणाऱ्या काळात सकल मराठा समाज तुमचे कुठलेही कार्यक्रम होऊ देणार नाही किंवा लाखोच्या संख्येनं तुमच्या घरात येऊन बसेल की बाबा तुमचा पाठिंबा आहे की नाही। जे लोकप्रतिनिधी नांदेड जिल्ह्याचे मराठा आमदार खासदार आहेत, यांना गेली 4 दिवसापासून मनोज दादा जरांगे हे उपोषणाला बसले असता आज त्यांची तब्येत नाजुकीची आहे। आज त्यांनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे, परंतु नांदेडच्या खासदार आमदारांना मराठा योद्धा मनोज दादा जरांगे उपोषणाला बसलेले दिसले नाहीत का। गेली 4 दिवसापासून हे आमदार गायब आहेत, कारण मराठा आरक्षणासाठी एवढे आंदोलक नांदेड जिल्ह्यातून गेले असता प्रत्येक आंदोलनाची जे बामणी नीती किंवा इंग्रज नीती वापरून जे कूटनीती वापरत आहेत, अशा लोकांची आमच्या आंदोलकाची गैरसोय होत असताना हे मराठा आमदार म्हणजे झोपत कसे आहेत, यांना झोप कशी लागत आहे, हे बी महत्त्वाचा विषय आणि प्रश्न या ठिकाणी या आमदारांना खासदारांना मला विचारायचा आहे। उद्या हे जर आमदार आज उद्याच्या याच्यामध्ये मनोज दादाला भेटायला गेले नाही, तर सर्वसाधारण आंदोलक किंवा सर्वसाधारण